हे सांगण्यासाठी भृतहारी राजाला या प्रपंचातून बाजूला काढायचं. भृतहारी 84 सिद्ध होतो आणि 9 नाथ आणि 84 सिद्ध. 84 सिद्धांचा सिद्ध व्यक्ती मिळा ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि ते 9 नाथापैकी भृतहारी नाथाची कथा आहे. आख्यान सांगितलेलं आहे. पिंगला नावाची त्यांची पत्नी अतिशय आवडती. तिथून आपल्याला थोडस फाटा फुटला. 1-2 उदाहरण त्याच्यात झाली. आपल्या इथे नैतिक तेच असेल. दैनंदिन आपले जे हे संसार प्रपंच आहे, राजे महाराजांचा प्रपंचातलं नावाचं उदाहरण घेतलेलं आहे गोरक्षनाथांनी. गोरक्ष किमयागार ग्रंथामध्ये हे भृतहारीचं आख्यान लिहिलं. नवनाथ भृतहारी हा महादेवाचा अतिशय प्रिय. महादेवानी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छेंद्राने गोरक्षासी केला. आणि मौलिक ज्ञानेश्वर महाराज समजायला खुलत सकळांचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून गोरक्षाला सांगितलं की माझा भक्त प्रपंचात लय गुंतला आहे बाबा. गोरक्ष त्याला घेऊन ये आपल्याकडे. काळ प्रपंचातून बाहेर. आता कसं झालं, घटना अशी घडली. दोघं पती पत्नी भरतहारी राजा आणि पिंगला दोघं विनोदामध्ये एकांतामध्ये असताना मजाक मध्ये विनोद चालू होता. आणि समज म्हणजे इतकं तो जर माझ्यावर जीव आहे, किती प्रेम करतेस. तिने म्हणली अतिशय जीवापाड माझा आत्मा अंतःकरणातून तुम्ही माझे सर्व माझा जीव की प्राण तुम्ही आहात. असं होतच ते त्यांचं प्रेम होतच त्या पिंगलाचं. पिंगला ही अतिशय प्रेम करणारी होती भरतहारीला. पती एकच आहे ना. हे भरतहारीला पत्नी अनेक आहेत. तिला पती एकच आहे पिंगलेला. भरतहारी वाटलं बहुत खोटं बोलले आहे की माझे तोंड बघून स्तुती करले आहे की तोंडापुरती बघावं तर हिची परीक्षा तर घेऊन समज म्हणे. मी जर काही झालं मला, मी राजा आहे, लढाई होते, युद्ध होतं, काय होतं, काही घटना घडते, दुर्घटना घडते, काय आहे का काही भरोसा आहे का देहाचा. कधी राजा जरी झाला ना, पडपोळ जरी झालं तर देहाचा नाही भरोसा. क्षणभंगूर आहे. माशी पंख पडपोळींना घास पिळून संपत आहे. त्याला म्हटलं असं जर काही माझं झालं बरं वाईट तर कसं करते. असं जर बरं वाईट झालं तर मी तुमच्या मागे राहणार नाही. त्याच क्षणी देह ठेवते म्हणजे मी अग्नी चित्तेवर अग्नी काष्ट घेते म्हणजे तुमच्या माघारी मी जगू शकत नाही. तुम्ही आहे माझं विश्व, तुम्हीच माझे सर्व आहात. तुम्ही नसल्यानंतर मी अजिबात